चल चल बोलतोय ना मी, चल. ओ माऊली, कशाला पाय फिट करताय? हा, पावसाळी वातावरण आहे. अबीर माऊली, बसा गाडीत. एक मिनिट, तुम्हाला माझं नाव कसं माहितीये? अहो, तुमचं नाव माझ्यापर्यंत कधीच पोहोचलंय. आणि मला सांगा, हा, मगाशी तर गाडी बंद होती, आपोआप कशी चालू झाली असते मग तुम्ही? अहो, बंद करणाराही तोच, चालू करणाराही तोच. हो ओविताई, सांगा यांना बसा म्हणून. अबे चलणारे माझे पाय दुखतायत, बोलतायत ना ते. नाही ओवी, आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नसते बघा. आपण पायी पायी चालत जाणार असतो. तू चल. ऐका हो, याच गोष्टीची मला भीती होती. इतकी वर्ष मी माझ्या अबीरला जपलं आणि आता कसा काय निघून गेला देवा तो 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 खरंच निघून गेला की कोणी त्याला? नाही देवा, माझ्या अबीरला वाचव, ओबीला वाचव प्लीज. सावली प्लीज शांत हो, सावर स्वतःला. काही होणार नाहीये त्या दोघांना. मला खरंच असं वाटतं ते सारंगसाठी व्रत करायला गेले असणार. आपण आता पोलिसांना पण कळवलंय ना, बबलू गेलाय, त्यांना सगळी माहिती देईल तो. ते घेतील व्यवस्थित शोध. तू नको काळजी करूस, शांत हो बघू आधी. सावली, ए साऊ. बाबा 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 शांत हो बाळा. बाबा ओबी आणि अबी. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत तुझ्या लेकरांना कोणाचीही नजर लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं. पण तूच जर खचून गेली तर कसं चालेल? स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. मी आलोय ना आता, सगळं नीट करणार, सगळं. अमृता, ओवी, मी तुला बोलत असतो ना, चल चल. ओवी, मागे वळून बघू नकोस, चल. ओवी, मी तुला सांगत असतो ना, मागे वळून बघू नकोस. त्या माणसाने आपल्याला त्या गुंडांपासून वाचवलं असतं, पण काय माहित, तो माणूस त्या गुंडांपासून वाचून आपल्यालाच किडनॅप करू शकतो. अबीर, काही विचारू नकोस का. मी तुला मगाशी गाडीत सांगितलं ना की त्याचा चेहरा बघ, तो देव माणूस वाटतोय. विठुराया येतो. तू चल. अरे अबीर, तू मागून बघू नकोस ना. ओ ओ माऊली, ऐका माझं. अहो, रस्ता खूप लांबचा आहे. परत एकदा विचार करा आणि बसा गाडीत. होय, मी बोललो असतो की नाही, अगं आपण कुठे जातोय कुठं नाही, तो रस्ता किती लांब असतो याला कसं माहित? काय हो, तुम्हाला कसं माहित असतं आम्ही कुठे जातोय ते? आमचा रस्ता लांब असतो. अहो, एकदा माणसं आनंदाने चिंब ओली झाली की मग मीही कोरडा, तोही कोरडा, नामा निराळा. यावेत मला खूप भीती वाटते रे. बघ ना, केवढं मोठं जंगल आहे आणि आपण दोघंच. ते मग सारखी गुंड आले तर आपण काय करायचं? उभी, तू काय पागल झाली असतीस का? हा, मी आणि आपला फायटर म्हणजेच विठुराया आपल्या सोबत असला तू एकदम सेफ असतेस. खरंच, मी सोबत असताना तुला कशाची गरज आहे? तू एकदम सेफ असतेस ना. सेफ काय सेफ? मगाशी गुंडांनी तुला ढकललं तेव्हा करत पडला होतास तिथे. नशीब हे काका आले आणि त्यांनी मला वाचवलं, नाहीतर माझं काय झालं असतं तेच मला माहित नाही. राजा,
मी जाते. बस 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 पटकन पटकन. ओ माऊली बसा बसा पटकन. चला 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 चला. मी दरवाजा बंद करते रे. राजा बस बस पटकन पटकन बस. दार लाव दार लाव दार लाव दार लाव. चला चला. पुढे येऊ नको. चला चला लवकर. चला. अरे चला चला चला. ए राजा. राजकुमार 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 जगन्नाथ, या. इथे काय करतोयस? आणि माझ्या घरात असा आरडाओरडा करायचा नाही, मला आवडत नाही. आत्ताच्या आत्ता राजकुमारला माझ्या समोर आण. बाहेर गेलाय कामासाठी. बाहेर गेलाय का? ओवी आणि अबीर बेपत्ता आहे, त्याच्या मागे त्याचा हात आहे म्हणून गायब झालाय. काय? एक लक्षात ठेवा तिलोत्तमा, मी त्या दिवशी त्याला तोंडावर सांगितलंय की त्याचा काळ म्हणजे सावलीचा मुलगा अबीर असणार आहे. तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. काय म्हणायचं तुला? कसली फळं? काय काय बोलतोय हा? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी त्याने जर वेडवाकडं पाऊल उचललं ना, तर त्याला जिवंत ठेवणार नाही मी. जगन्नाथ, तोंड सांभाळून बोला. माझ्या घरात उभा राहून माझ्या लेकाच्या मरणाची भाषा नाही करायची माझ्या समोर. तू हात तर उगारून बघ रे त्याच्यावर. मी तुझं काय करेन याचा स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील तो. या पोकळ धमक्यात तुझ्याकडे ठेव. तू आणि तो राजकुमार माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तो कुठे आहे त्याला माझ्या समोर आण. मी सॉरी, म्हणजे मी मध्ये बोलते, पण आई म्हणतात ते करेक्ट आहे. ते ना बाहेर गेलेत. हा, पण ते लहान मुलांना शोधायलाच बाहेर गेलेत. का त्याला माहिती आहेत का मुलं कुठे गेली आहेत ती? की त्याचं कटकारस्थान आहे? हो नाही 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 नाही, तुम्ही खूप चुकीचं समजताय हो. त्यांना खूप काळजी वाटत होती मुलं घरात दिसले नाहीत म्हणल्यावर. आणि दोघं जण जरा आगाऊच आहेत ना, मग ह्यांना असं डोक्यात थॉट आला की हे दोघं कुठेही जाऊ शकतात, म्हणून ते जरा रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपला वगैरे चेक करायला गेलेत. फोन लाव त्याला. हा, फोन लाव ना त्याला. एक मिनिट. काही गरज नाहीये. मुलं आमच्या घरातून गायब आहेत ना, आम्ही बघू कसं शोधायचं. तू निघ तू. जोपर्यंत मुलं सुखरूप येत नाहीत तोपर्यंत मी या घरात इंचभर सुद्धा हलणार नाही, कळलं ना? बघतोस तुझा राजकुमार कसा वागतो माझ्या हातावर.